हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी आली आहे एका लग्नाला. आमची एक ताई आहे मैत्रीण म्हणून, तर त्यांच्या भाचीचं हे लग्न होतं. तर इतकी ग्रँड एंट्री केली ना ह्या नवरीने. खूप सुंदर तिने डान्स केला. इथे मी गाण्याचा जो आवाज आहे तो म्यूट केला आहे, कारण की मला क्लेम येऊ शकतं. त्याच्यासाठी मी गाणं काढून टाकलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं ना एवढं कळणार नाही की तू कोणत्या गाण्यावर डान्स करते, पण मराठीच गाणे इथे तिने सिलेक्ट केलेले होते. पण काय झालं ना, तिथे काहीतरी नेटवर्कचा इश्यू असणार किंवा डीजेवाल्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला. गाणं ना चुकून म्हणजे असं ना, कधी अर्धवट वाजायचं, कधी थांबायचं, कधी काही रखडत चालायचं. तर ती खूप वैतागली पण होती आणि तिला खूप राग पण येत होता, कारण की आपण एवढी प्रॅक्टिस करतो, एंट्रीच्या सॉन्गला डान्स करतो, असं वाटतं की सरप्राईज मिस्टरांसाठी देतो. तर तिने सगळं प्लॅनिंग केलेलं, खूप छान डान्स करत होती. पण त्या गाण्याने सगळी वाट लावली आणि त्याचा खूप मूड पण ऑफ झाला. पूर्ण ब्लॉग मी नाही शेअर करते, कारण की माझ्या मोबाईलमध्ये एवढा स्पेस नव्हता. हे बघा, इथे परत थांबली गाणं बंद झालं म्हणून. तर आता परत तिने दुसरं गाणं लावलं आहे त्यांनी, तर त्याच्यावरती परत ती डान्स करते. तर त्याच्यामुळे मी ना व्हिडिओ शूट नाही करू शकत आहे पूर्ण, कारण की स्पेस बिलकुल पण नव्हता माझ्या मोबाईलमध्ये. ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये ना आपले जे गगनगिरी महाराजांचा मठ आहे त्यांचा व्हिडिओ पण आहे, पण तो मी अजून एडिट पण नाही केला आणि अपलोड करायला माझ्याकडे वेळ पण नव्हता, कारण की थोडे प्रोग्राम्स अटेंड करण्यामध्ये बिझी होती. तर त्यासाठी मी ह्या लग्नाचा पूर्ण व्हिडिओ नाही शेअर करू शकत. तर फक्त तिची एंट्री, जे गाणं वगैरे ती गात येत होती ना नवरदेवाकडे, तेच मी शूट केले. तर इथे पण बघा, ती ओरडत होती की गाणं नाही वाजत आहे व्यवस्थित. बघा, इथे जशी ती बोलायला जाते तसं ते गाणं बंद होते, जशी ती डान्स करते तसं गाणं बंद होते. तर मग शेवटी ते थोडं गाणं लागलं, तर तिने परफॉर्मन्स केलेला आहे नवऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी. खूप क्यूट होती, गोड होती मुलगी ही, आणि नवरदेवही खूप चांगला होता. यांचं लव्ह मॅरेज आहे. आणि हो, एक गोष्ट अजून सांगायची, ही जी मुलगी आहे नवरी, हिला आई वडील दोघंही नाही आहेत. हिने म्हणजे लहानपणीच आपल्या आईवडिलांना गमावलेलं होतं आणि ही हिच्या आत्याकडे राहायची. आत्याकडे राहून हिने शिक्षण वगैरे जे काय असेल ते सगळं हिच्या आत्याने खर्च केलेला आहे. आत्यानेच तिला लहानाचं मोठं केलेलं आहे. असं मी ऐकून आहे, एवढी मला डिटेल्स माहिती नाही आहे, पण असं मी ऐकलं, जे ऐकलं ते तुम्हाला सांगते. आणि हे लग्न पण तिच्या आत्यानेच लावून दिलेलं आहे. आजकालच्या जमान्यामध्ये एवढं करायला खूप मोठं काळीज लागतं. खूप छान लग्न झालं, पण मला खूप चांगलं वाटलं लग्नाला जाऊन, की आईवडील नसतानाही जे भावाच्या मुलीसाठी एका बहिणीने केलं ना, ते कोणीही करू शकत नसेल. मला असं वाटतं आजकालच्या जगामध्ये असतील भरपूर असे उदाहरण की जे करत पण असतील, पण मी माझे जेवढे ओळखीचे किंवा माझे नातेवाईक जेवढे, की लांबचे दूरचे जेवढ्या लोकांना मी ओळखते ना, त्यामध्ये आत्तापर्यंतही असा मी एकही प्रोग्राम अटेंड नाही केला. तर मला त्याबद्दल रजनीताईचं खूप मनापासून आभार वाटतो, की त्यांनी एवढं छान लग्न केलं. त्यांच्या भाचीचं खूप सुंदर लग्न होतं. तर एन्जॉय करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.